हॅलो एव्हरीवन. खूपच दिवसानंतर मी मिनी ब्लॉग अपलोड करते आहे आणि आज आमच्या सोसायटीमध्ये आनंदनगरी हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. आता तुम्ही म्हणाल आनंदनगरी म्हणजे काय? आनंदनगरी म्हणजे फूड स्टॉल लावण्यात आलेले होते. सगळ्यांनी खूपच वेगवेगळ्या पदार्थाचे स्टॉल लावलेले होते. ज्यांची जी स्पेशालिटी आहे त्यांनी तो पदार्थ बनवून त्याचा स्टॉल लावला होता. कोणी पावभाजी, कोणी छोले भटुरे, भेळ, पुलाव असे वेगवेगळे पदार्थ मला तिथे पाहायला मिळाले. स्वीटसुद्धा पाहायला मिळालं. स्वीटमध्ये जे पदार्थ होते ते होते गुलाबजामुन, रसगुल्ले, पेस्ट्रीज, फ्रूट कस्टर्ड. मलासुद्धा यावर्षी स्टॉल लावण्याची खूपच जास्त इच्छा होती, पण ते काही शक्य झालं नाही. असो, नेक्स्ट इयर मी सुद्धा स्टॉल लावणार आहे. आणि मग काय, आजचा स्वयंपाक तर काही होणारच नव्हता. संध्याकाळची आरती झाली आणि नंतर आम्ही लगेच फूड स्टॉलवरती गेलो. एकानंतर एक पदार्थ टेस्ट करणं आमचं चालूच झालेलं होतं आणि खरंच ना, दुसऱ्याने बनवलेले पदार्थ खाण्यामध्ये जी मज्जा आहे ना, ती कशातच नाही आहे. नंतर प्रथासाठी फ्रूट कस्टर्ड घेतलं, जे खूपच हेल्दी पण होतं आणि प्रथाला ते खूपच जास्त आवडलं. मग म्हटलं चला आता चटपटीत थोडीशी भेळ ट्राय करूयात. जो स्टॉल या स्कूलच्या मुलींनी लावलेला होता आणि खूपच छान अशी ही भेळ होती. भरपूर लोकांची गर्दीसुद्धा खाली सोसायटीमध्ये पाहायला मिळाली आणि एकावर एक पदार्थ ट्राय केले आणि सगळे पदार्थ खरंच खूपच जास्त टेस्टी असे होते. आणि गणपतीमध्ये असे प्रोग्राम अरेंज केले ना, खरंच खूपच छान वाटतं, कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एन्जॉय करतात. नंतर आम्ही गेलो स्वीटकॉर्न भेळ खाण्यासाठी. खूपच वेगळा असा हा पदार्थ होता, पण खूप टेस्टी, खूप चटपटीत असा होता, जो पर्सनली मला खूपच जास्त आवडला. ऑलमोस्ट सगळेच पदार्थ आमचे ट्राय करून झालेले होते. पोट ऑलरेडी फुल झालं होतं, पण म्हटलं चला हा शेवटचा पदार्थ पुलाव ट्राय करूया, जो आम्हाला खूपच जास्त आवडला. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत चलो बाय.